जय शिवराय मित्रांनो, मी सर्पमित्र शुभम पाटील आणि मी सर्पमित्र योगिता पाटील आणि स्वागत आहे तुमचं मिस्टर अँड मिसेस सर्पमित्र या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे मित्रांनो की आज आहे नागपंचमी आणि या 1-2 दिवसामध्ये जर कोणाला साप दिसला तर ते त्या सापाला दूध पाजण्याचा प्रयत्न करतील का, तर मग त्यांना पुण्य घडेल म्हणून। तर हे करून काही कसले पुण्य घडणार नाही, उलट त्यांना पाप लागणार आहे। आता ते कसे काय हे योगिता सांगत। कारण त्यांना असं वाटतं ते दूध पाजल्यावर त्यांच्यासाठी चांगलं काम आहे, पण ते चांगलं काम नाही, कारण सापामध्ये दूध पचवण्याची क्षमता नसते आणि त्यामुळे साप मरण पावतो। आता त्यांना असं वाटतंय की मग तो जर मरण पावतो तर मग तो दूध का पितो। आता आपण स्वतःवरून एक उदाहरण घेऊ की आज मला जर ती सकाळी भाजी केली मम्मीने आवडली नाही तर मी सकाळी खाणार नाही, पण संध्याकाळी मला भूक लागल्यावर मला खायलाच लागणार आहे ना। तसंच सापाचं पण आहे, त्याला जर खूप वेळ झाला किंवा खूप दिवस झाले तहान भागली नाही त्याची किंवा त्याला खायला भेटलं नाही तर नाहीलाच तो पाणी समजून दूध पण पिऊ शकतो ना, त्यामुळे त्याचा मृत्यू होऊ शकतो। अच्छा, तर आता तुम्हाला समजलंच असेल की किती मोठी अंधश्रद्धा आहे की सापाला दूध पाजल्याने पुण्य घडतं। असं काहीच नाही आहे, उलट त्याचं मरण्याचं कारण म्हणतोय आपण त्याला दूध पाजून। तुम्हाला कुठेही जर नाग दिसला, साप दिसला तर त्याला दूध पाजण्याचा प्रयत्न करू नका। एवढं बोलून व्हिडिओ संपवतो। जय शिवराय। जय शिवराय।